अशोक भैया डिसले यांनी आज अत्यंत टोकाचं पाऊल उचलून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याला दोन कारणं समोर आले. जेव्हा गावकऱ्यांची चर्चा केली आणि त्यांच्या सहकार्याची चर्चा केली. पहिलं कारण म्हणजे आरक्षणाची केस नेकनूरच्या प्रकरणात खोटा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता आणि त्या केसला जायला यायला त्यांच्याकडे पैसे नसायचे. आर्थिक अडचण भयंकर होती आणि तरी ते तारखा करायचे. आरक्षणाच्या सगळ्या लढ्यात ते आमच्यासोबत होते आणि काल परवा कांदे विकायला ते गेले होते. शेतीत एवढं कबाड कष्ट करायचं ते आणि त्यातून पिकवलेल्या मालाला अगदी कवडीमोल भाव आला. 2 रुपये 3 रुपयांनी कांदे विकले म्हणजे त्याचा खर्चसुद्धा निघाला नाही. या दोन्ही कारणामुळे त्यांनी आज स्वतःचं जीवन संपवलं. खरं पाहता या दोन्ही गोष्टी अत्यंत खूप मनाला लागणाऱ्या आहेत. म्हणून माझी प्रशासनाला शासनाला विनंती आहे की जे सरकारने शब्द दिला होता गुन्हे मागं घ्यायच्या ते गुन्हे मागं घेतले पाहिजेत आणि या कुटुंबाला जसं बलिदान दिलेल्या बांधवांना 10 लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी दिली होती, शब्द दिला होता सरकारनं, तेच या कुटुंबाला दिलं पाहिजे. आणि शेतकरी म्हणून सुद्धा त्यांना शेतकरी आत्महत्येचे जे लाभ आहेत ते सुद्धा दिले पाहिजे. कारण कांदा पीक त्यांचं चांगलं आलेलं असताना फक्त भाव नाही म्हणून त्यांना ते परवडलं नाही आणि या दोन्ही कारणामुळे त्यांनी आज आपलं जीवन संपवलं. म्हणून या दोन्ही मागण्या आम्ही शासनाकडे करत आहोत. जे आरक्षणाचा आपला मुद्दा जो उठला त्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्यांचे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करून ग्रामपंचायतीने खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर केसेस झाल्या. प्रत्येक वेळेला त्यांना त्या बीडला जाणं येणं तारखेला जाणं पैसा नाही. काल परवा कांदे विकायला गेला, कांदे विकले तर 10 रुपयेसुद्धा त्याच्याजवळ आले नाहीत. कारण जिकडचे तिकडंच ते गेले. 2 रुपये 3 रुपयाचे भाव लागल्यामुळे ते त्याच्या भाड्यालासुद्धा परवडलं नाही. त्याच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याला खूप त्रास होत होता किंवा हे गुन्हे कधी हे करतील आमच्यावर काढून टाकतील. तर ते गुन्हे काही त्यांचे काढले नाहीत. त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी तारखेला जावं लागत होतं आणि 1 रुपयासुद्धा प्रॉफिट कुठलं नव्हतं. म्हणून तो शेतीच्या ह्याच्यामध्ये तो खूप त्रस्त झालेला होता. त्यामुळे त्यांनी ते ह्या सगळ्या ह्याला कदरून हे कार्यक्रम केलेला आहे. तेव्हा काही कर्ज वगैरे होतं का आणि नेमकं काय म्हणायचं नेमका तो? बँकेचं कर्ज आहे आणि ते खूप कंटाळलेलं होतं ना. तो कर्ज कसं फेडायचं, कांद्याचा भाव नाही, समजा आरक्षणचा मुद्दा आहे, अशा प्रकारचे त्याच्याकडे खूपच म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेला होता तो. पण तो हमेशा असं बोलून दाखवायचा की मी काहीतरी करीन असं बोलत होतो. अच्छा. आमचे गुन्हे जर पाठीमागं नाही घेतले, आरक्षणातले ह्याच्यातले गुन्हे जर पाठीमागं नाही घेतले तर मी कंटाळून आत्महत्या करीन असं म्हणायचं. आणि हेच आहे की आमच्यावर ग्रामपंचायतीने खोटे गुन्हे दाखल केले मराठा आरक्षणामुळे. आम्ही कुणी नव्हतो तरी पण आमचे जसे त्यांना नावं पाठवत तसे त्यांनी नावं दिले तिकडे आणि परत पुन्हा आम्हाला केसेस वगैरे आम्ही 2-3 तारखेला गेलो पण गेलेल्या तारखेला आमच्याकडे पैसे नव्हते तारखेला जाण्यासाठी. म्हणून तो सगळं माझ्यासोबत होता. तर तो म्हणला आता हे पैसे वगैरे नाही तर परत पुन्हा शेतीला बी तो कांदे विकायला गेला 2-4 दिवसापूर्वी तर तिथं बी पैसे आले नाहीत त्या कांद्याचे. त्यामुळे मग आम्ही ते गेलेल्या तारखेला बी पैसे नव्हते म्हणून गेलो नाहीत. तर ते मला हे तारखी करण्यापेक्षा ते करण्यापेक्षा आरक्षण बी आम्हाला वैतवाडीच्या कुठल्याच आमच्या गावातल्या एकाला बी आरक्षण बी भेटलं नाही काहीच नाही. त्यामुळे त्याने 2-4 दिवसापूर्वी आम्हाला सगळ्या पोराला बी म्हणायचा की मी काहीतरी करणार आहे. पण त्याने असं उघडकीस समजा आमच्यापाशी बी नाही म्हणलं की मी हेच करणार आहे ते करणार. परत त्यांनी काल 10 वाजता हे टोकाचं पाऊल उचललं आत्महत्या केली. फक्त याला कदरून केले की जेणेकरून खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे आरक्षण न मिळाल्यामुळे वर शेतीला एक भाव न दिल्यामुळे. काय मागणी आणि तुमचे किती असे पोरं ज्याच्यावर असे गुन्हे दाखल झाले त्याच्यामुळे काय परिस्थिती आहे तुमची? 12 जण आहेत. 12 जण आहोत. जर आता जर शासनाने जर नाही ह्याच्यावर तात्काळ निर्णय घेतला तर आम्ही बी तेच टोकाचं पाऊल उचलू नाहीतर आम्ही बी आत्महत्या करू. आमचे जर खोटे गुन्हे जर माघारी नाही घेतले तर. नाव सांग. दिनेश बापूराव डिसले.